आज कुणीतरी येणार आहे. तृप्त झालो. ह्या आल्या आमच्या मिसळ. तेव्हा विधानने त्या इग्वानाची शेपूट ओढली होती. आई छान औक्षण करून तर तो बाबाला सोडतच नाहीये. इंडियामध्ये एंटर झाल्याबरोबर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मुमेंट्स विथ श्वेता. आज काय विशेष, चला बघूया. आईने पुन्हा एकदा वेलकमचं छान असं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे, कारण आज कुणीतरी येणार आहे. कोण येणार आहे ओळख पाहू? मी सांगते. आमचे आहो येऊन गेलेले आहेत इंडियाला. आम्ही बरेच दिवस झाले वृषालची वाट बघत होतो आणि फायनली वृषाल येऊन गेलेले आहेत. आई छान औक्षण करून त्यांचं स्वागत करते आहे. आम्ही सगळे खूप खुश आहोत, कारण वृषाल येऊन गेलेले आहेत. जितकी माझी वाट बघत होते आई बाबा, तितकीच वाट वृषालची सुद्धा बघत होते. त्यामुळे ते सुद्धा खूप आनंदात आहेत. आणि इकडे विधानकडे तुम्ही बघू शकाल, नुकताच झोपेतून उठलेला आहे, पण त्याला बाबा आल्याचं जसं कळलं तसं तो बाबाला सोडतच नाहीये. त्याने घट्ट मिठी मारली आहे बाबाला. ऋषू आल्यानंतरची ऋषूची पहिली डिमांड होती की मला इंडियामध्ये एंटर झाल्याबरोबर वडापाव खायचा आहे. सो बाबांनी घरी आणून ठेवलं आणि आता ऋषू सकाळचा ब्रेकफास्टमध्ये हे सगळं खाणार. हाय ऋषू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय खायचं होतं इंडियात आल्याबरोबर अगोदर? आणि हा आमचा मॉर्निंग ब्रेकफास्ट. इंडियात आल्याबरोबर ऋषालला अगोदर वडापाव खायचा होता, है ना विदू? तू पण खाणार बाबासोबत? ग्रेट, एन्जॉय. कसा आहे? तृप्त झालो. आणि बाबासोबत विधूची मस्ती सुरू झाली. ऋषूने ब्रेकफास्ट केल्याबरोबर विधान त्यांना बाहेर घेऊन गेला की बाबांनी माझ्यासाठी सरप्राईज घेतला आहे, मी तुम्हाला दाखवतो असं करून. हाय विधान, कुठे निघाला? बाबाला घेऊन. हा ऋषू, काय मिसळ पहिलं झालं वडापाव, आता जातो आपण मिसळ. लहान असताना आई बाबांसोबत बसायचे, तसं आज पुन्हा एकदा बसण्याचा योग आला, हो ना बाबा? हो ना. आणि आम्ही सगळे आलेलो आहोत पेरूची वाडी मिसळ मध्ये. वृषालला अगोदर मिसळ खायची होती, सो आम्ही पेरूच्या वाडीत आलेलो आहोत. आणि बरीच गर्दी आहे. वीकडे आहे तरी पण गर्दी भरपूर दिसते. ह्या आल्या आमच्या मिसळ. नाशिककरांचा मिसळशी एक घनिष्ठ संबंध आहे, जो कधीही न संपणारा आहे. आणि नाशिक आणि मिसळ यांच्यातलं प्रेम कधीच आटणारं नाहीये. नाशिककरांना मिसळ प्रचंड आवडते. आतापर्यंत तुम्ही जे व्लॉग्स बघितले त्यात तुम्हाला कळलं असेल की आम्हाला सुद्धा मिसळ किती आवडते ते. बऱ्याचशा फेमस मिसळ आहेत, त्यापैकी एक आहे ही पेरूची वाडी. ही पण चुलीवरची मिसळ आहे. आणि मागे मी एकदा दाखवले ती साधना मिसळ, ती सुद्धा चुलीवरची आहे. ही सुद्धा छान आहे आणि ती सुद्धा छान आहे. नाशिकमधल्या ह्या दोन मिसळ आहेत ज्या मला प्रचंड आवडतात. एक म्हणजे साधना मिसळ आणि दुसरी म्हणजे पेरूची वाडीची मिसळ. तर चला बघूया आजची मिसळ कशी आहे. कशी आहे डिलिशियस. टिल्लू, तू आता बर्ड्स बघणार का? वाव वाव. नाशिकमधील पेरूची वाडी हे निसर्गरम्य वातावरणात वसलेले एक लोकप्रिय एकदिवसीय सहलीचं ठिकाण आहे. हे ठिकाण प्रामुख्याने पेरूच्या बागा, चुलीवरची मिसळ, बर्ड पार्क आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे, जिथे तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. येथील चुलीवरची तयार केलेली मिसळ, भजी, जिलेबी खूप प्रसिद्ध आहेत. पेरूच्या बागेत ताजे पेरू, पेरूचं आईस्क्रीम, पेरूची लस्सी, पेरूचं ज्यूस, पेरूचं पान यासारख्या विविध चवींचा आनंद घेता येतो. लहान मुलांसाठी येथे पक्षी उद्यान आहे, जिथे पोपट, बदक, लवबर्ड्स असे सगळे पक्षी प्राणी बघायला मिळतात. पेरूच्या झाडांच्या सावलीत बसून आराम करण्यासाठी आणि नाव सफारीचा आनंद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. विधानला पशुपक्ष्यांबद्दल विशेष आवड आहे. त्या बाबतीत तो अगदी मामावर गेलेला आहे. त्याला छोट्या छोट्या पक्ष्यांपासून, प्राण्यांपासून मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत सगळे आवडतात. कधी कधी महाराज मला म्हणतात, आई आपण कुत्रा पाळूया का, आई आपण ससा पाळूया का, आई आपण स्नेक पाळूया का.
म्हटलं हे महाराज मोठे होऊन नक्कीच झू उघडणार स्वतःचा. आमच्या अनिकेतचंही असंच काहीसं होतं लहान असताना आणि अजूनही अनिकेतला सगळेच प्राणी पक्षी खूप आवडतात. तसंच काहीसं विधानचं दिसतं मला. तुम्ही तर बघू शकाल तो किती छान एन्जॉय करतोय. हा अगदी क्यूट असा इग्वाना. इग्वाना म्हणजे आमच्या विधानचा बालपणीचा मित्र. तर मी असं का म्हणते, तुम्हाला एक मजेशीर आठवण सांगते, एक प्रसंग सांगते. विधानला जेव्हा असंच आम्ही एकदा झूमध्ये घेऊन गेलो अनिकेत आणि मी, तेव्हा विधान अगदी 1च वर्षाचा असेल. तेव्हा विधानने त्या इग्वानाची शेपूट ओढली होती. माझ्याकडे आत्ता तो फोटो किंवा व्हिडिओ नाही तर मी नक्की तुम्हाला दाखवलं असतं. पण असं मजेशीर आहे विधान आणि विधानचं पशुप्रेम. बघ हातला खाली इकडून माझ्या राईट साईड. हे बघा मामा वाचांचं पशुप्रेम. मी नाही तुम्हाला म्हटलं की विधान अगदी मामावर गेला आहे. पशुपक्ष्यांच्या बाबतीत विशेष प्रेम आहे. आणि हे दोघं बघा ते कसं कुरवाळतात त्या इग्वानाला. ज्या गोष्टींना आपण हात लावायला सुद्धा घाबरतो जवळ जायला, आणि ही दोघं त्यांना हात लावतायत. काय म्हणावं या मामा बाच्याच्या जोडीला कुणास ठाऊक. यांनी सगळ्यांनी मस्त बर्ड्सला सुद्धा फिडिंग केलं छान. आणि विधानला मी तुम्हाला सांगितलं ना की फार आवडतं. त्यात भरीत भर माझी आई. माझ्या आईला सुद्धा पोपट वगैरे हे सगळं प्रचंड आवडतं. त्यामुळे आजी सुद्धा सामील झाली या नातवाच्या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे आई सुद्धा खूप आवडीनं करते सगळं हे. आईला खूप आवडतं हे असं सगळं. ती सुद्धा विधानसोबत लहान होऊन सगळं एन्जॉय करत होती. मस्त केन ज्यूस आम्ही पिणार आहोत. हो ना विधान? विधानला आवडतो ना केन ज्यूस? आणि ऋषूला मला पण घे विधू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.